गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या 2 3 4 सत्रांमध्ये 15व्या अध्यायाचे 2 श्लोक बघितलेत फक्त आतापर्यंत. हं? आणि त्या 2 श्लोकांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला त्यांच्या ओव्यांमधनं जे काही प्रबोधन केले ते आपल्याला किती समजलं आणि किती आपल्या मनामध्ये ते दृढ झालं याच्याबद्दल माझ्याच मनामध्ये शंका आहे. त्यामुळे मी विचार करतोय की आज आपण त्याच्यावर पुन्हा एकदा थोडं जास्त चिंतन करू आणि आपण जे आपल्या जीवनात शिकलो आधुनिक विज्ञान त्याला आपण हे कसं जोडू शकू आणि त्या दृष्टिकोनातून याच्यामधनं आपल्याला जो संदेश दिला जातोय तो कसा समजून घेऊ ह्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू. म्हणजे काय आहे की जे सांगितलं गेलंय ते पूर्णपणे आपल्या हृदयामध्ये जाऊन दृढपणे बसेल. सो वी विल not only understand what has been told, but it will become confirmed in our mind. अद्वैतामध्ये किंवा वेदांतामध्ये समजण्याची जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की श्रवण मनन आणि निधिध्यासन. म्हणजे पहिले आपण जे सत्य आहे ते ऐकायचं कोणाकडनं, ज्याला ते सत्य अनुभवायला आलेलं आहे त्याच्याकडनं, ज्याला आपल्याकडून कशाचीही अपेक्षा नाही आहे आणि ज्याला आपल्या हिताची चिंता आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी गीता करते. गीतेमध्ये जे दिलेलं आहे ते उपनिषदांचं सार आहे. उपनिषद हे अंतिम सत्य आहे. आपल्याला हे जर माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे. याच्यावर विश्वास असेल तरी ठीक आहे. ह्याच्याशी आपण सहमत असू फार चांगली गोष्ट आहे. परंतु जर आपल्याला हे माहिती नसेल, जर आपल्याला ह्याच्यावर विश्वास नसेल आणि आपल्याला जर हे आवडत नसेल, याच्याबद्दल आपण सहमत नसू, तरी देखील सत्य जे असतं ते सत्यच राहतं. आपला त्याच्यावर विश्वास असो किंवा नसो आणि आपल्याला ते आवडो किंवा न आवडो, जे सत्य आहे ते आहे. तर अंतिम सत्य उपनिषदांमध्ये आहे आणि त्या उपनिषदांचं सार गीतेमध्ये आहे. आपल्याला जर गीतेचं सार कळलं, ह्या गीतेचं सार आहे 15व्या अध्यायात. म्हणजे उपनिषदांचं जे सार आहे ते गीतेमध्ये आणि गीतेचं सार आहे ते 15व्या अध्यायात. म्हणजे ह्या जगामध्ये जे काही ज्ञान म्हणून आहे, सूक्ष्म ज्ञान, गुह्य ज्ञान, ते सगळंच्या सगळं ज्ञान या 15व्या अध्यायामध्ये 20 श्लोकांमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलंय. तर ते जर आपल्याला कळलं आणि त्यानुसार जर आपलं जीवन आपण चालवू शकलो. कसं आहे की आपल्याला जर कळली ना एखादी गोष्ट तर त्यानुसार आपलं जीवन चालेलच. म्हणजे मला जर कळलं की उंचावरनं उडी मारल्यानंतर माझा हात पाय तुटेल म्हणा किंवा आणखीन उंचावरनं मारली तर आपण मरून जाऊ, तर हे माहिती असल्यामुळे आपण साहजिकच उंचावरनं उडी नाही मारणार. आपण कशाच्या तरी आधाराने खाली यायचा प्रयत्न करतो. जर आपल्याला गीतेमध्ये जे काही सांगितलेलं आहे, उपनिषदांमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सत्य आहे असा विश्वास असला, तर जोपर्यंत आपल्याला समजत नाहीये तोपर्यंत आपण आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिले आपण ऐकलं ते श्रवण. दुसरं म्हणजे आपल्याला ते समजलं नाही म्हणून आपण त्याच्यावर मनन केलं. म्हणजे आपल्या मनामधल्या ज्या शंका होत्या त्या शंका आपण दूर करण्याचा प्रयत्न केला. श्रवण आणि मनन.
एकदा त्या शंका दूर झाल्या की त्याच्यानंतर मग त्या अवेअरनेसमध्ये, त्या जाणीवेमध्ये नेहमी राहायचं. आपल्याला आपल्या अद्वैत स्वरूपाचा अनुभव आलेला नसेल किंवा बोध झालेला नसेल, तरी देखील तर्काने मला कळलेलं आहे, युक्तीने मला कळलेलं आहे, श्रद्धेने मला कळलेलं आहे की माझं खरं स्वरूप अद्वैत स्वरूप आहे आणि द्वैत हे आभासात्मक आहे. हे मला ऐकून कळलं आणि त्याच्यावर चिंतन करून, त्याच्यावर मनन करून, तर्काने किंवा लोकांना विचारून माझ्या मनातल्या शंका मी पूर्णपणे दूर केल्या. तिसरा जो बोधाचा किंवा अनुभवाचा प्रश्न आहे, तो अजूनपर्यंत मला झालेला नाही. असं जरी असलं तरी सुद्धा जे मला पटलेलं आहे त्याच्या जाणीवेमध्ये जर मी राहू शकलो, श्रद्धापूर्वक, निश्चयपूर्वक, तपपूर्वक, ज्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजून काहीही शंका नाही आहे, त्यानुसार या सापेक्ष जगतामध्ये राहणं सोपं नाही आहे. आपल्याला सापेक्ष जगतामध्ये अनेक प्रकारची प्रलोभनं आढळतात. त्या प्रलोभनांना बळी न पडता आपण जे सत्य श्रद्धापूर्वक, पहिले श्रद्धापूर्वक आणि नंतर बुद्धिपूर्वक स्वीकारलेलं आहे, त्यानुसार आता आपण राहणार आहे. कितीही कष्ट झाले तरी ह्याला म्हणतात तप. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो तर त्याला म्हणतात निधिध्यासन. म्हणजे जितक्या दृढपणे मला हे माहिती आहे की मी विक्रम पत्तरगिनी व्यवहारात व्यवहारात वागण्यासाठी, तितक्याच दृढपणे मला हे लक्षात यायला पाहिजे की विक्रम पत्तरकिने नावाच्या व्यक्तीचा रोल मी प्ले करतो. मी त्याचं केवळ पात्र वठवतोय. आणि मग विक्रम पत्तरकिने देखील अनेक पात्र वठवतो. सकाळी उठल्यानंतर साधक असतो, योगासनं शिकवणारा असतो, नंतर मग स्वयंपाकी असतो, समजा कधी स्वयंपाक करावा लागला तर, कधी नवरा असतो, कधी बाप असतो, कधी मुलगा असतो, कधी भाऊ असतो. आता सध्या वक्ता आहे. वक्ता म्हणण्यापेक्षा गीतेच्या 15व्या अध्यायाचं चिंतन करणारा एक साधक, हे पण तर एक पात्रच आहे. तर अशा अनेक प्रकारच्या पात्रांना वठवत असताना देखील मी विक्रम पत्तरकिनी आहे, ही जाणीव नष्ट नाही होत कधीच. तर जितक्या दृढपणे ही जाणीव आहे तितक्याच दृढपणे मला हे लक्षात आलं पाहिजे की मी विक्रम पत्तरकिनी नावाचं पात्र देखील वठवतच आहे. माझं खरं स्वरूप जे आहे ते शुद्ध चैतन्य आहे. ते शुद्ध चैतन्य जेव्हा सकाळी उठतं, जाग येते, तेव्हा ह्या पंचकोशांच्या आवरणामुळे ते शुद्ध चैतन्य विक्रम पत्रकिनी म्हणून प्रगट होतं रोज सकाळी. दिवसभर ते राहतं आणि मग रात्री विक्रम पत्रकिनी नावाचं पात्र नष्ट होतं. या जाणीवेत जर राहता आला तर ते आपलं अंतिम ध्येय आहे. हे समजण्यासाठी, हे शिकवण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म पण मिळालेला आहे आणि गीता आपल्या जीवनात आलेली आहे. तर या 15व्या अध्यायामध्ये पहिले आपल्याला जे सत्य वाटतं त्याचं खरं स्वरूप काय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न भगवान करतात. तर पहिले आपल्याला सत्य काय वाटतं, हे जगत. सो दिस वर्ल्ड अपियर्स टू बी व्हेरी रिअल टू मी.
सकाळी डोळे उघडल्याबरोबर मला काहीतरी दिसतं. पहिले पलंग दिसतो किंवा घड्याळ दिसतं. त्याच्यामध्ये मी बघतो की किती वाजलेत. त्याच्यावरनं मला अंदाज येतो की मी किती वेळ झोपलो आहे किंवा आता उठायला पाहिजे किंवा नाही हे मी ठरवतो. तर डोळे उघडल्यानंतर जे दिसतं ते आपल्याला खरं वाटतं आणि डोळे उघडल्यानंतर जे दिसतं त्याला आपण जग म्हणतो. तर हे जग म्हणजे काय? ह्या जगाचं खरं स्वरूप म्हणजे काय? तर ह्या जगाचं खरं स्वरूप म्हणजे ऊर्ध्वमूलम अधःशाखा. वरती मुळं आणि खालती फांद्या. अशा प्रकारचा अश्वत्थ नावाचा वृक्ष म्हणजे हे जगत. अशा प्रकारे भगवंत आपल्याला जगाचं स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. तर गेल्या 3-4 सत्रांमध्ये आपण हे चिंतन करत असताना तुमच्या मनामध्ये ही शंका येणं स्वाभाविक आहे की अशा प्रकारचा वृक्ष आहे कुठे? अश्वत्थ म्हणजे बनियन ट्री. त्याला एक मोठं खोड असतं मध्ये आणि बाकी अनेक त्याची मुळं असतात की जी फांद्यांपासून खाली लटकतात, ती खाली पण जातात आणि काही दिवसानंतर असं आपल्याला लक्षात पण येत नाही की हा मधला बुंधा कुठला आणि बाकीची मुळं कुठली. सो विच इज द मेन ब्रँच और विच इज द मेन रूट आणि विच आर द ॲडव्हेंटिशियस रूट्स आपल्याला कळत नाही. आता हे झाड उलट झालं म्हणजे ह्याची मुळं वर गेली आणि फांद्या खाली आल्या. असं कसं काय आहे जगाचं स्वरूप? हा प्रश्न जर आपल्या मनामध्ये आला तर हा गैर नाही म्हणता येणार. इट इज अन ऑब्वियस क्वेश्चन. व्हाय आर वी बिंग टोल्ड की द वर्ल्ड इज लाईक अन इन्व्हर्टेड ट्री? तुम्ही जर विचार केला ना तर आत्ता तुमच्या समोर माझा चेहरा जो दिसतोय ना, तर तुम्हाला दिसतंय की इथे वरच्या बाजूला माझं डोकं आहे आणि या खालच्या बाजूला माझी हनवटी आहे. असं तुम्हाला दिसतंय ना. परंतु तुमच्या विजन सेंटरमध्ये तसं नाही होतंय. जेव्हा हे चित्र आपल्या डोळ्यांमधून आपल्या बुबुळांमधून आपल्या रेटिनावर एक इमेज तयार करतं, तर दॅट इमेज इज अपसाइड डाऊन. म्हणजे तुम्ही समजा की इथे दिस इज द लेन्स इन द आईज. आपल्या डोळ्यामध्ये समजा ही काच आहे म्हणजे आपल्या डोळ्यामधली काच, ठीक आहे. इथून समजा एका बाजूनी ह्या बाजूला समजा चित्र असेल तर इथे ह्याच्या मागच्या बाजूला रेटिना आहे. तर समजा चित्र असं असलं सरळ तर ते उलटं करून याच्यात इथे रेटिनावर त्याचं प्रतिबिंब पडतं. सो द वर्ल्ड क्रिएट्स अन इन्व्हर्टेड इमेज ऑन माय रेटिना. म्हणजे आपल्याला जग तर दिसतंय की फांद्या वर आहेत आणि मूळ खाली आहे, परंतु डोळ्यामध्ये त्याची प्रतिमा उलटी पडली आहे. म्हणजे ऊर्ध्वमूलम आणि अधःशाखम. तर हे कृष्णाला माहिती होतं का तेव्हा? जेव्हा हा श्लोक लिहिला गेला तेव्हा कृष्णाला म्हणा व्यासदेवांना माहिती होतं का मॉडर्न फिजिक्स की एका बाजूनी समजा एखादी वस्तू मध्ये इथे कॉन्व्हेक्स लेन्स लावल्यानंतर इकडनं बघणारा जो आहे त्याला ती गोष्ट उलटी दिसेल? हे त्यांना माहिती होतं? माहिती असेलच. हे जे भौतिकशास्त्राचे सिद्धांत आहेत ना, हे भौतिक शास्त्राचे सिद्धांत किंवा कुठल्याही शास्त्राचे जे सिद्धांत आहेत ते तो शास्त्रज्ञ जो आहे तो शोधून काढतो फक्त, तयार नाही करत. चित्राचं प्रतिबिंब कॉन्व्हेक्स लेन्समधून रेटिनावर इन्व्हर्टेड पडेल, उलट पडेल, अपसाइड डाऊन ऊर्ध्वमूल मध्ये शाखा पडेल. हा सिद्धांत आहे, हा आधीपासूनच होता म्हणजे आपल्याला कळलं किंवा कळायला लागलं त्याच्या आधीपासूनच होता. शास्त्रज्ञांनी तो शोधून काढला किंवा प्रयोग केला. सहज शक्य आहे. तर आपण जेव्हा जगाकडे बघतो तेव्हा त्याचं आपल्या डोळ्यामधलं चित्र आणि आपल्या डोळ्यामधलं दर्शन हे ऊर्ध्वमूलम अधशाखम असंच होतं. ऊर्ध्वमूलम अधशाखम. बरं.
अश्वत्थम प्राहुरव्यम म्हणजे आत्ता जे आहे ते उद्या सकाळी नाही राहणार आहे. द वे इट एक्झिस्ट्स राईट नाव इट इज नॉट गोइंग टू एक्झिस्ट लाईक दॅट टुमॉरो मॉर्निंग. ह्याला म्हणतात अश्वत्थ. आपण हेही बघितलं की हे जग सारखं बदलतंय, दर क्षणी बदलतंय. सो पहिले आपल्याला आपल्या डोळ्यांनी जगाचं दर्शन ऊर्ध्व मूलम अधःशाखम असंच होतं, आणि ते सारखं दरक्षणी बदलतंय. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतानुसार कळल्या. त्याच्यानंतर मग आता दुसरी जी ओळ आहे की छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. तर ह्या वृक्षाला जी पानं आहेत, ती पानं म्हणजे वेदांच्या ऋचा. ह्याचा अर्थ काय आहे की ह्या वृक्षाची वाढ कशी होते किंवा हा वृक्ष कसा चालतो, हे सगळंच्या सगळं वेदांमध्ये जे जे सिद्धांत सांगितले गेले आहेत त्याच्यानुसार चालतो. म्हणजे वेदांमध्ये ज्या प्रकारे सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल सांगितलं गेलेलं आहे तशा प्रकारे या सृष्टीची उत्पत्ती होते. तशा प्रकारे या सृष्टीला चालवणारा आपण म्हणू देव आहे, विष्णू आहे, किंवा एक प्रकारचा इंटेलिजन्स आहे. तर तशा प्रकारे ही सृष्टी चालते आणि ह्या सृष्टीचा लय देखील होतो. आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनच्या मागे ज्या शक्ती आहेत त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तीन नावं दिलेली आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश नावाचे तीन माणसं नाही आहेत आकाशात कुठेतरी. हे फक्त शब्द आहेत. कशा करता की उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीन गोष्टी ज्या शक्तींमुळे होतात त्या शक्तींना काहीतरी नाव देण्याची गरज आहे, म्हणजे मग आपल्याला त्यांची ओळख होऊ शकते. तर अशा प्रकारे सृष्टीचा उदय होतो, स्थिती होते आणि लय पण होतो. रोज होतो, दर क्षणी होतो, प्रत्येक क्षणात होतो. या क्षणी माझ्या तोंडातनं जो शब्द निघतो तो शब्द निघाल्याबरोबर लय पावतो. म्हणजे शब्दाची उत्पत्ती होते, स्थिती किती वेळ राहते, क्षणिक, आणि लय होतो. आपल्या प्रत्येक अनुभवाचा उदय, स्थिती आणि लय हा क्षणातच होतो, एकाच क्षणात होतो. आणि हे जे सगळे क्षण आहेत, हे सगळे क्षण जेव्हा आपण एकमेकांना जोडतो आणि त्यांची आपल्याला स्मृती राहते तेव्हा एक प्रकारचा संस्कार तयार होतो. तर जगाचं स्वरूप म्हणजे काय आहे? आपल्यावर जे जे काही काही संस्कार झालेले असतील आत्तापर्यंत त्यांची आपल्या मनामधली स्मृती, हे आहे जगाचं स्वरूप. हे कशा प्रकारे चालतं, हे कुठल्या सिद्धांतांवर चालतं, ते सगळे सिद्धांत वेदांमध्ये दिलेले आहेत. अशा प्रकारे जो जगाला ओळखतो तो आहे वेदवित, म्हणजे तो वेद जाणणार आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित. नंतर मग काय आहे की अधश्च ऊर्ध्वम म्हणजे खाली आणि वर. अधश्च, अध म्हणजे खाली आणि ऊर्ध्व. अधः च ऊर्ध्वम, खाली आणि वर पण. अधश्च ऊर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा म्हणजे त्याच्या शाखा पसरलेल्या आहेत. आणि गुणप्रवृद्धा विषय प्रवाला, गुणांच्या एकमेकांशी होणाऱ्या इंटरॅक्शनमुळे, संयोगामुळे, किंवा आपल्या मनामध्ये जे गुण प्रिडॉमिनंट असतात, कुठल्याही वेळेस कुठल्या गुणाचं प्राबल्य असतं आणि कुठला गुण कमी असतो, त्यानुसार ह्या वृक्षाच्या शाखा पसरतात. आपल्याला ज्ञानदेवानी सांगितलं की सत्वगुणामुळे शाखा ज्या आहेत त्या मुळाच्या दिशेने वाढतात. सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुण यांच्यापेक्षा चांगला, त्यामुळे तो वर असायला पाहिजे. म्हणून रूपक काय दिला?
की सत्वगुणाच्या फांद्या मुळाच्या दिशेने म्हणजे वरच्या दिशेने वाढतायत. सत्वगुणाच्या फांद्या मुळाच्या दिशेने म्हणजे वरच्या दिशेने वाढतायत. रजोगुणाच्या फांद्या आडव्या वाढतायत, म्हणजे त्या वरही जात नाही खाली जात नाही. त्यामुळे रजोगुणामध्ये अडकलेली जी व्यक्ती आहे ती या मनुष्य लोकामध्येच अडकलेली राहते. आपल्या मनामध्ये जोपर्यंत वेगळेपणाची भावना आहे आणि जोपर्यंत इच्छा कायम आहे, चांगल्या किंवा वाईट दोन्ही, तोपर्यंत आपल्याला या जगामध्ये राहणं भाग आहे. रजोगुणामुळे आपण कार्य करत राहू, कर्म करत राहू आणि मनुष्य लोकांमध्ये अडकलेले राहू, म्हणजे मग वरही नाही जाणार खाली पण नाही जाणार. अच्छा, तमोगुणामध्ये जर अडकलो आपण, तर मग आपण खाली जाऊ, म्हणजे आपण मुळापेक्षा दूर जाऊ. मूळ वर आहे, रिमेंबर, मूळ वर आहे. अशा प्रकारे गुणप्रवृद्धा विषय प्रवाला, म्हणजे विषयांच्या चिंतनामुळे किंवा जे विषय आपण एंटरटेन करू त्यानुसार आपण वर खाली किंवा मध्ये राहू. अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. तर ह्या कर्माच्या बंधनामुळे आपण मनुष्य लोकांमध्ये अडकलेलो राहू. कर्मामुळे नवीन नवीन पालवी फुटत जाईल, नवीन नवीन फांद्या फुटत जातील आणि आपण या जगामध्ये अडकलेलो राहू. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. आपण जर कर्ताभावानी कर्म करत राहिलो तर आपल्याला त्या कर्मांची फळं भोगण्यासाठी, चांगली किंवा वाईट, या जगामध्ये येत राहणं भाग आहे. मनामध्ये वाईट इच्छा असू नये ही फार चांगली गोष्ट आहे. वाईट इच्छा जर असल्या, स्वार्थी इच्छा जर असल्या, संकुचित स्वार्थाने प्रेरित जर इच्छा असल्या तर आपण वाईट कर्म करू आणि त्या कर्मांच्या फळांसाठी आपण खालच्या खालच्या योनीमध्ये पण जाऊ शकतो. तर हा जन्म मनुष्याचा मिळाला फार चांगली गोष्ट आहे. पुढचा जन्म मनुष्याचा मिळेलच हे कोण सांगू शकतं? जर नाही मिळाला तर मग काय करायचं? कारण की मनुष्य जन्मामध्येच, मनुष्य देहामध्येच आपण आता जे चिंतन करतो आहोत ते चिंतन करता येणं शक्य आहे. इतर कुठल्याही देहामध्ये, इतर कुठल्याही योनीमध्ये आपल्याला हे चिंतन करता येणं देखील शक्य नाही. आपण जर मनुष्य देहामध्ये आलेलो असू आणि हे चिंतन करत नसू तर आपण ही संधी दवडली, वाया घालवली असं होईल. तर ती संधी वाया घालवू नये म्हणून देवाच्या कृपेने आपण गीतेचं चिंतन करतोय. तशा प्रकारे हे जे पहिले दोन श्लोक आहे त्याच्यामध्ये जगाचं स्वरूप आपल्याला सांगितलं की जग दिसायला वर मुळं आणि खाली फांद्या असं आपल्याला दिसतं. कुठे? आपल्या डोळ्याच्या आत. आणि ते आज आहे तसं उद्या राहत नाही, सारखं बदलत असतं. त्याला जर आपण खरं मानलं तर आपण त्याच्यामध्ये कर्म करत राहू आणि त्या कर्मांची फळं आपण भोगत राहू. याच्यापासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर मग काय करायचं? याच्यासाठी भगवान आपल्याला याच्या पुढचे श्लोक सांगणार आहेत. तर या पहिल्या दोन श्लोकांबद्दल अजूनही जर आपल्याला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये तर मला अवश्य सांगा. कोणाला काही चिंतन करायचं याच्याबद्दल? मी विचारू काय? येस, प्लीज. मला काय म्हणायचंय, वाय डिड दे चूज बॅनियन ट्री? कारण इज देअर काही सिग्निफिकन्स आहे का? आपल्या डोळ्यामध्ये एनिवे कुठलंही झाड उलट दिसणार आहे आणि हो, त्याचे रूट्स वर दिसणार आहे. हो, तर स्पेसिफिक रिझन आहे का? हो. कारण की त्याच्यामध्ये नॉट ओन्ली द मेन रूट बट ऑल्सो द ऍडव्हेंटिशियस रूट्स हे पण आहेत ना. बनियन ट्री मध्ये काय असतं की एक मधलं जे खोड असतं किंवा त्याच्या खालती जी मुळं असतात ती आणि नंतर बाकीची पण मुळं असतात ना. दॅट इज वाय बनियन ट्री अच्छा अच्छा. है ना.
ओके त्या ओके बनियन ट्री मध्ये देर आर मेनी रूट्स. नंतर आपल्याला हे कळतच नाही की कुठलं रूट मेन आहे आणि कुठलं रूट वेगळं आहे. ओके असं होतं. ओके. कारण की आपल्या प्रत्येक कर्मानुसार, आपल्या इच्छेनुसार अनेक प्रकारचे आपण कर्म करू आणि आपण कुठल्या मुळामध्ये कसे अडकलेलो आहोत कळणार पण नाही आपल्याला. त्याच्यामध्ये हम्म, मनुष्य सारखा अडकत जातो. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. कर्मानी अनुबंधित होतो म्हणजे कर्मानी बांधला जातो. हम्म. ओके ओके. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. म्हणून ते बनियन ट्री इज इंडिकेटेड की त्याच्यामध्ये अनेक मुळं आहेत आणि कुठल्या मुळामध्ये आपण कसे अडकलेलो असू आपल्याला कळणारच नाही. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं जे मूळ आहे ते हे आहे की मी हा देह आहे. हम्म, म्हणजे मी विक्रम पत्रकिनी आहे हा पहिला मुख्य भ्रम. व्यावहारिक जगतासाठी तो ठीक आहे. परंतु हम्म, त्याच्यानंतरचा दुसरा भ्रम म्हणजे मी भाऊ आहे, वडील आहे, नवरा आहे, वक्ता आहे, खूप हम्म. शिकलेला आहे, खूप श्रीमंत आहे किंवा नाही आहे दुसऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु आपल्या डोक्यामध्ये हे जे सगळे वेगवेगळे भ्रम असतात ना, दीज आर दी ऍडव्हेंटेजेस रूट्स. तर आपण ओके. ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो. सो नॉट ओके ओके. जस्ट this main misunderstanding that I am this body and I am this mind. There are other roots which sort of nourish this whole tree. म्हणजे आपण हम्म, जे आहोत अशी कल्पना केलेली आहे त्यानुसार अनेक फांद्या निघतात. म्हणजे कसं की मी देह आहे हा मुख्य बुंधा झाला आणि त्यानंतर मी अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे आणि मग त्याच्यासाठी आपण काय काय करत राहू. म्हणजे समजा मी स्वतःला हम्म, हुशार आहे असं समजलो, तर मी काय करीन हम्म. की मी आपली हुशारी कायम ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करीन किंवा ती हुशारी सिद्ध करण्यासाठी दुसरं काहीतरी कर्म करीन. सो करेक्ट. त्याच्या अनेक फांद्या निघतील बाहेर. तर समजा मी श्रीमंत आहे असं म्हटलं तर मग मी त्याच्यासाठी काहीतरी करीन. म्हणजे मी पैसा मिळवत राहण्याचा प्रयत्न करीन, मी टॅक्स वाचवत राहण्याचा प्रयत्न करीन, मी पैसा जमवत राहण्याचा प्रयत्न करीन, मी तो इन्व्हेस्ट करून पुन्हा वाढवत राहण्याचा प्रयत्न करीन. ही दिस इज करेक्ट. अनदर ब्रँच दॅट हॅज ग्रोन बिकॉज ऑफ माय मिस्टेकन नोशन दॅट आय एम रिच. लक्षात आलं? करेक्ट. या या So, या या. so there is an initial misunderstanding that I am this body and mind, and then there are these secondary misunderstandings that I am this, I am that. आणि ह्या सगळ्या मनाच्या कल्पना आहेत. करेक्ट. इन्क्लुडिंग पहिली कल्पना की मी देह आहे. है ना? ओके. आणि हे सगळंच्या सगळं जे आहे ना ते अपसाइड डाऊनच आहे. हम्म, अच्छा, दुसरं आणखीन एक सांगतो की अपसाइड डाऊन का बरं म्हणतात. आता जसं आपल्याला हे माहिती आहे की झाडाला न्यूट्रिशन जे आहे ना ते त्याच्या हम्म, मुळापासून मिळतं. म्हणजे ती मुळं जमिनीत जातात आणि तिकडनं ते सगळे न्यूट्रिएंट्स वर ओढतात. हम्म, आणि झाडाला जो कार्बन डायऑक्साईड मिळतो तो हवेतनं मिळतो. पण हम्म. अदरवाईज ते न्यूट्रिशन जे आहे म्हणजे मिनरल्स, दोज मिनरल्स आर अवेलेबल इन द सॉइल. करेक्ट. ठीक आहे. सो द न्यूट्रिशन इज अवेलेबल इन द सॉइल. आता तुम्ही समजा याची तुलना आपल्या देहासोबत केली. हम्म, हं? आपल्या देहासोबत जर केली तर काय होईल की आपलं जे मूळ आहे ते म्हणजे इथे आहे. हम्म. किंवा इव्हन न्यूट्रिशन आपण जे घेतो ते इथनच घेतो. आपली पाचही इंद्रिय जी आहेत ना ती आपल्या डोक्यामध्ये आहेत. हा. त्यामुळे जगाचा अनुभव किंवा जगाचा आहार आपण म्हणू तो जगाचा आहार आपण इथून घेतो. तर हे आपलं मूळ आहे ओके. देहामध्ये. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे डोक्यामधनं कळतात. येस. अच्छा, तिथून मग ते सगळे खाली जातात. ठीक आहे. तर ह्या देहाचं जे भरण पोषण आहे ते सगळं इथून होतं आणि हा देह वाढतो देखील खालीच. म्हणजे देवाच्या कृपेने आधी तो व्हर्टिकली म्हणजे असा एका दिशेने वाढतो आणि समजा त्याच्यानंतर जर हे न्यूट्रिशन कमी नाही झालं तर मग असा पण वाढतो. करेक्ट. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. तर याला आपण किती वाढवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे नॉट जस्ट दिस वर्ल्ड बट ऑल्सो धिस बॉडी कॅन बी कम्पेअर्ड विथ दिस अश्वत्थ ट्री. ओके. करेक्ट. करेक्ट. या या. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे जगाचं स्वरूप किंवा आपल्या देहाचं स्वरूप ह्या दोन्ही गोष्टी अपसाइड डाऊन ट्री सारख्या आहेत. या. आता तिसरं जे आहे ते हे आहे की
मूळ म्हणजे ब्रह्म असं समजा, तुम्ही समजा, म्हणजे मूळ म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस. तर फ्रॉम दॅट प्युअर कॉन्शियसनेस एव्हरीथिंग सॉर्ट ऑफ ग्रोज डाऊनवर्ड्स. हम्म, आपण आपल्या शुद्ध चैतन्य स्वरूपापासून जेव्हा खाली पडतो, तेव्हा हा सगळा संसार वृक्षाचा विस्तार तयार होतो. ओनली व्हेन, बिकॉज ऑफ इग्नरन्स, वी इमॅजिन अवरसेल्स टू बी हा बुद्धा, बनियन ट्रीचा, त्याच्यानंतर हम्म, मग हा बनियन ट्री सगळा वाढतो. परंतु हा बनियन ट्रीचा जो विस्तार आहे ना, हा सगळा हम्म, विस्तार वेदांच्या नियमांनुसार होतो. म्हणून छंदांसी यस्य पर्णानी, या वृक्षाची जी पानं आहेत, ती पानं म्हणजे वेदांच्या ऋचा, हम्म, किंवा वेदांची पानं असं समजा तुम्ही, किंवा वेद वेद समजा पुस्तकांसारखे तुम्ही जर समजा इमॅजिन केले, तर पुस्तकामध्ये पण पानं असतात ना. हम्म, तर ती पानं म्हणजे ह्या वृक्षाचा विस्तार. आणि दुसऱ्या अच्छा. एका दृष्टिकोनातून बघितलं तर, झाडाला जर पानं असली तर ते झाड सुंदर दिसेल. तर समजा वैदिक इंजंक्शन्स नुसार आपलं जीवन चाललेलं असेल, हम्म, तर ते झाड सुंदर दिसेल किंवा त्याला नेहमी पल्लवी राहील. नाही तर आपल्या इथे पहा आता, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या घराच्या समोर जी, माझ्या घराच्या समोर जी झाडं आहेत, त्यांची सगळ्यांची पानं पडून गेलेली आहे. हो हो त्याच्या बरोबर. आधीची अवस्था म्हणजे आता जे तुम्ही बघताय ना इथे, सो द बॅकग्राऊंड यू सी राईट नाव बिहाइंड मी, दॅट इज द फॉल बॅकग्राऊंड. तर त्याच्यामध्ये आमच्या घरासमोर सुद्धा जी झाडं होती ती अशीच होती काही दिवसांपूर्वी. आता त्याच्यातली सगळी पानं चालली गेली, त्यामुळे काय झालं की त्या झाडाचे फक्त खराटे उरलेत, फक्त फांद्या उरल्या. सो इट डझंट लुक ॲज ब्युटिफुल. तर जर तो वृक्ष सुंदर दिसावा असं वाटत असेल, तर त्याला पानं असणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं जीवन जर सुंदर असावं असं आपल्याला वाटत असेल, तर वेदांमध्ये ज्या ऋचा आहेत, किंवा वेदांनुसार आपल्या जीवनाची रचना कशी असावी तशी जर असली, तर आपलं जीवन सुंदर होईल. आपण सत्व कार्यक्रमामध्ये काय करतोय, की निसर्गाचे जे नियम आहेत, प्रकृतीचे जे नियम आहेत, ते सगळे समजून घेऊन त्यानुसार आपलं जीवन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. वी ट्राय टू सिंक्रोनाइज our life with natural law. When we synchronize our life with natural law, our own experience of our life is beautiful. आपल्याला स्वतःच्या जीवनाचा अनुभव खूप चांगला येतो, हे आपण कित्येक लोकांनी स्वतःच्या अनुभवामध्ये सिद्ध केलेलं आहे. याचा अर्थ हा आहे की जर आपलं जीवन वेदांमध्ये जे सिद्धांत दिलेले आहेत, किंवा जे इंजंक्शन्स आहेत, किंवा ज्या प्रकारे राहावं अशी अपेक्षा आहे मनुष्यानी, तशा प्रकारे आपण जर राहिलो, तर आपलं जीवन सुंदर होईल. हे जो जाणतो तो वेदवित आहे, त्याला वेद कळलेले आहेत. आणि त्यानुसार त्याचं जीवन त्याला स्वतःला देखील आनंद देते, आणि त्याच्या भोवताली असलेल्या लोकांना देखील आनंद देते. सो आनंद स्वतःमधला जो आहे, तो सगळीकडे पसरतोय. याला म्हणतात वेदवित. तर हे अनेक पैलू आहेत. या पहिल्या 2 श्लोकांमध्ये देखील आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. अशा प्रकारे जर आपण हे शिकलो, तर आपण फार चांगले राहू, नाही? दिस इज व्हॉट वी थँक यू विश. थँक यू थँक यू. मोस्ट वेलकम. तर ह्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये जर आपण त्याचा खरा अर्थ शोधून काढला, म्हणजे तुम्ही त्याच्यावर जितकं चिंतन कराल तितके तुम्हाला त्याचे ते अर्थ आणि कंगोरे कळत जातील. काल पुष्कळपर्यंत माझ्या डोक्यात हा विचार सुरू होता की ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जरी आपल्याला कळला ना व्यवस्थित, इवन इफ वी अंडरस्टँड द मिनिंग ऑफ ईच वर्ड आणि ईच श्लोक, ईच सेंटेन्स, तरी सुद्धा आपल्याला पुष्कळ लाभ होऊ शकतो. आय एम गोइंग टू ओपन द थर्ड व्हर्स नाव. तुम्हाला जर पहिल्या 2 श्लोकांबद्दल अजूनही काही शंका किंवा
प्रश्न असले तर मला जरूर सांगा. आपण त्याच्याबद्दल थोडं चिंतन करू शकतो आणखीन. पण नाही तर आपण तिसरा श्लोक बघूया आज. लेट अस गो टू द थर्ड वर्स. आपण दुसऱ्या श्लोकामध्ये बघितलं होतं की अधश्च ऊर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात? तिसरा आणि चौथा श्लोक जो आहे ना, तो प्रभुपादांनी एकत्र घेतलाय. सो लेट मी शेअर दॅट स्क्रीन विथ यू. शेअर द स्क्रीन. दिसतंय ना तुम्हाला? त्याच्यामध्ये काय म्हणतात? न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तम एव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. याचा अर्थ हा आहे की the real form of this tree cannot be perceived in this world. No one can understand where it ends, where it begins, or where its foundation is. But with determination, one must cut down this strongly rooted tree with the weapon of detachment. Therefore, and thereafter, one must seek that place from which, having gone, one never returns. And there surrender to the Supreme Personality of Godhead, from whom everything began and from whom everything has extended since time immemorial. भक्तीच्या दृष्टिकोनातून ह्या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे. विनोबा काय म्हणतात बघा. याचे तसे रूप दिसे न येथे भासे न शेंडा बुडखा न खांदा घेऊन वैराग्य अभंग शस्त्र तोडून या हा दृढमूल वृक्ष. ह्याचं तसं रूप असं दिसतच नाही ते. म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं होतं ना, ऊर्ध्वमूलमध शाखम, तशा प्रकारचा वृक्ष अस्तित्वात नाही. आतापर्यंत आपण असा वृक्ष कुठे असतो आणि हा बनियन ट्रीज का बरं आहे याच्यामध्ये आपलं डोकं खपवलं. पण तशा प्रकारचा वृक्ष कुठे नाहीच आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात ना भगवान आपल्याला. घ्यावा पुढे शोधतया पदाचा जेथून मागे फिरणे नसेची द्यावी बुडी त्या परमात्मतत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी. आता हे जर लक्षात आलं की हे जग जसं पहिल्या दोन श्लोकांमध्ये सांगितलं होतं तसं नाहीच आहे, इट डझंट इवन एक्झिस्ट, तर मग आपण त्याचा शोध घेऊ का? म्हणजे आपल्याला जर कळलं की तिथे साप नव्हताच, दोरीच होती नेहमीच, आता साप कुठे गेला हे शोधायला जाऊ का आपण? अजिबात नाही जाणार. परंतु त्या दोरीचं स्वरूप काय आहे हे आपण बघू. म्हणजे आपण स्वतःच्या शुद्ध चैतन्य स्वरूपाचा शोध घ्यायचा प्रयत्न करू. त्या पदाचा शोध जर घेतला तर तिथून मागे फिरायला लागणार नाही आपल्याला. द्यावी बुडी त्या परमात्म तत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनाधी. तिथून प्रवृत्ती आपल्याला स्फुरली. तर ह्याच्यानंतर लेट अस सी व्हॉट आवर ब्रदर किशोर कुलकर्णी सेज. किशोरजी म्हणतात पहिले मुक्तछंद. जसे मी वर्णिले त्या अश्वत्थासी तसा तो न येई जगी अनुभवासी आदी स्थिती विनाश नसे त्यासी वैराग्य शस्त्र समर्थ छेदण्या त्यासी. जसं मी वर्णिलेलं आहे म्हणजे जसं मी वर्णन केलंय अश्वत्थ नावाच्या वृक्षाचं, तसा तो ह्या जगी अनुभवायला येत नाही. आदी स्थिती विनाश त्याला नसतो. वैराग्य शस्त्र आपल्या हातात जर असलं तर आपण त्याला मुळापासून नष्ट करू शकतो. मग शोधावे त्याची स्थाना जेथून न परतावे लागे जना पुराण पुरुषा प्रति शरणागती जेथून उगमे अनादी प्रवृत्ती. मग कुठल्या स्थानाला शोधायचं की जिथून आपल्याला परतावं लागणार नाही? त्या पुराण पुरुषाप्रती शरणागती घेतल्यानंतर तिथून आपल्याला अनादी प्रवृत्ती कशी उगम पावते ते कळेल. वृत्तपत्रामध्ये काय म्हणतात?
हे म्हणतात की जरी वृक्ष अश्वत्थ हा वर्णिलाची, नसे त्यासी आदी नसे अंत हिची. मुळे घट्ट होती ती मुळे घट्ट ती ऐसी होती तयाची, तया तोडणे शस्त्र वैराग्य तेची. वैराग्याच्या शस्त्रांनी आपण ह्या झाडाला पूर्णपणे नष्ट करू शकतो. करावेची शोधा सिथा स्थाना जिथुनी, न सोडो नियावे मनुष्ये तिथुनी. असे तोची जेथुनी प्रवृत्ती येई, राहावे सदाही तयाच्या चिठाई. एकदा आपल्याला कळलं की हा जो अश्वत्थ वृक्ष आहे तो अश्वत्थ वृक्ष ऍक्च्युली अस्तित्वातच नाहीये. तो आहे असं वाटतं. म्हणजे जिथे नेहमी दोर होता त्या ठिकाणी साप आहे असं वाटतं. तो कधीच नव्हता. इट नेव्हर रिअली एक्झिस्टेड. इट जस्ट अपियर्ड. सो दिस वर्ल्ड अपियर्स टू बी अन अपसाइड डाऊन बनियन ट्री, बट इट डझंट रिअली एक्झिस्ट. हे जर आपल्याला कळलं तर मग आपण कशाचा शोध घेऊ? ज्याच्यावर ते आधारित आहे त्याचा शोध घेऊ. ते म्हणजे तत पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूया. म्हणजे तिथे गेल्यानंतर आपण परत नाही येत. तुम्हाला जर हे कळलं की हे सगळं जे आपल्याला दिसतंय ते नुसतंच आभास आहे, इट्स ओनली अन अपिअरन्स, विल आय वॉन्ट टू गेट स्टक इन दॅट अपिअरन्स? मला जर कळलं की मला समोर जे दिसतंय ते सगळं मृगजळ आहे, तर ते मी पिण्याचा प्रयत्न करीन का? किंवा मी त्याचं वॉटर टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करीन का? नाही करणार. त्याचप्रमाणे ह्या जगाच्या स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करणारच नाही. कारण की त्यांनी मिळणार नाही काही. म्हणजे ठीक आहे, भूक लागली तर तुम्ही जेवून घ्या आणि तुमच्या ताटामध्ये जेवण असेल एवढी व्यवस्था जरूर करा. पण त्याच्या पलीकडे खूप जास्त ह्याच्यामध्ये अडकायची गरज नाही. ठीक आहे. आता बघूया की ज्ञानदेव महाराज याच्याबद्दल काय म्हणतात. सो लेट्स सी इफ वी कॅन गेट इन टू ज्ञानेश्वरी. सो लेट्स सी हाऊ फार डिड वी गो लास्ट टाइम. आय थिंक वी वेंट अप टू 200 समथिंग, राईट? त्याच्यानंतर तिसरा श्लोक सुरू होणार आहे ना. सो न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. परंतु वर जसं वर्णन केलं त्याप्रमाणे इहलोकी याचं स्वरूप उपलब्ध होत नाही. याला अंत नाही, आधी नाही आणि स्थिती नाही. अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थ वृक्षाला बळकट अशा असंगरूपी वैराग्यजन्य ज्ञानस्वरूपी शस्त्राने छेदून काय करायचं? याला नष्ट करायचंय. हं? तर ह्या वृक्षाला जर समूळ नष्ट करायचं असेल तर याच्यावर असंग शस्त्रांनी आपल्याला दृढपणे वार करावा लागेल. ह्या वृक्षाचं मूळ जर तोडायचं असेल तर त्याच्यावर आपण हलकेच वार करू का? आहा, त्याच्यावर आपल्याला जोराने वार करावा लागेल. असंग शस्त्रेनं दृढेन छित्वा. म्हणजे जोराने त्याच्यावर वार करा आणि त्याला कापा. म्हणजे त्याचं मूळच कापा. मूळ जर कापलं तर मग सगळा वृक्ष गळून पडेल ना. मूळ कापा म्हणजे काय कापा? मूळ म्हणजे जे आपलं पहिलं मिसअंडरस्टँडिंग आहे. आपला जो पहिला भ्रम आहे की हा देह म्हणजे मी आहे किंवा हा जीव म्हणजे मी आहे, हा जो माझा पहिला भ्रम आहे, ह्याच्यावर जर आघात केला या मुळावर, तर मग बाकीचा सगळा वृक्ष गळून पडेल ना. तर हे कसं होईल? असंग शस्त्रेनं. असंग शस्त्रेनं म्हणजे द स्वोर्ड ऑर द ॲक्स ऑर द वेपन ऑफ नॉन अटॅचमेंट. असंग शस्त्र. असंग म्हणजे ज्याला आपण आत्तापर्यंत भ्रमवश खरं मानलं होतं, तो भ्रम आपण सोडून द्यायचा आहे. असंग शस्त्रेनं दृढेन चित्वा. जगाबद्दल आपल्या मनामध्ये जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत आपण
ह्या जगाच्या मागे जात राहू. ह्या जगाला जोपर्यंत आपण खरं मानत राहू तोपर्यंत आपल्या मनामध्ये तिची आसक्ती राहणारच आहे. आणि आपण त्याच्या मागे पळत राहू. त्याच्यामध्ये असलेल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत राहू. जर आपल्याला ह्याच्यापासून मोकळं व्हायचं असेल तर असंग शस्त्रांनी ह्याचं मूळ पूर्णपणे समूळ उखडून टाकणं, तोडून टाकणं, नष्ट करणं हे आवश्यक आहे. अदरवाईज गीता आपल्याला पाठ होऊन जाईल. संस्कृत शब्दांचा मराठी अर्थ कळून जाईल. त्याच्यामध्ये पीएचडी पण मिळून जाईल. परंतु मुक्ती नाही मिळणार. ठीक आहे. नंतर काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ते म्हणतात की एवम तुझ अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू सांगितला भौरुखू ऊर्ध्व मुळू. याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला आणि वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला. आणि अधिची ही मुळे उपपत्ती परिसविली सविवळे आता परिस उन्मुळे कैसे निहा. आणि खालची ही मुळं तुला खुलाशासह स्पष्ट दाखवली. आता हा संसार वृक्ष कशा प्रकारे उपटला जातो ते ऐक. परी तुझ हनपोटी ऐसे गमेल किरीटी जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काही असे. परंतु अर्जुना तुझ्या मनात कदाचित असं वाटेल की ह्या एवढ्या झाडाला उपटेल असं एवढं साधन आहे तरी का? काही आहे का? के ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. कुठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ तर कुठे, तर निराकार म्हणजे वर निराकार ब्रह्मामध्ये आहे. हा स्थावरा ही तळी फाकत असे अधिच्या डाळी माझी धावत असे तुझ्या मुळी. मनुष्य रूपी हा संसार वृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादी स्थावरापर्यंत विस्तारतो आणि दुसऱ्या मनुष्यरूपी मुळांमध्ये विस्तारतो. म्हणजे ह्याचे ज्या पेरिफेरल टिप्स आहेत ना त्या म्हणजे विषय आहेत. जड सृष्टी, दॅट इज द पेरिफेरी ऑफ दिस क्रिएशन. आणि त्याची ही जी सगळी मुळं आहेत ना छोटी छोटी, ही सगळी मनुष्यरूप किंवा जीवरूप. सो इव्हन आपण समजा सृष्टीमध्ये बघितलं म्हणजे जर इमॅजिन करा की तुम्ही वेगळे जीव आणि मी वेगळे जीव, तर ह्या प्रत्येक जीवाचं वेगळं मूळ आहे ना एक. आणि सगळेच्या सगळे जीव सृष्टीमधल्या विषयांकडे, वस्तूंकडे धावतायत सारखे. त्यामुळे ह्या सृष्टीचा विस्तार सारखा होतोय. इट इज एव्हर ग्रोईंग बिकॉज ऑल दीज जीवास हे सगळे आपल्यासारखे जीव ह्या सृष्टीमधल्या वस्तूंच्या मागे धावतायत सारखे. तर जोपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील तोपर्यंत या संसार वृक्षाला मरण नाही आहे. त्या संसार वृक्षाला मरण केव्हा घडेल? जेव्हा आपल्याला कळेल की हा संसार वृक्ष जो आहे ना, जो जसा दिसतोय तसा नाहीच आहे. इट्स ओनली अन अपिअरन्स. वन्स वी फर्मली एस्टॅब्लिश दॅट विदिन अवर ओन माइंड, विदिन अवर ओन अंडरस्टँडिंग, देन असंग आपोआप होईल, विरक्ती आपोआप होईल, अनासक्ती आपोआप होईल. है ना? लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज सेज फर्दर. हा संसार वृक्ष खालच्या फांद्याने शेवटी असलेल्या वृक्षादी स्थावरापर्यंत विस्तारतो आणि दुसऱ्या मनुष्यरूपी मुळांनी मध्ये विस्तारतो. स्थावरापर्यंत म्हणजे जड वस्तू. ओके. ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण करी यया शेवटू तरी झणी हा हळवटू धरिसी भावो. असा हा संसार वृक्ष बळकट आणि अमर्याद आहे. तर आता ह्याचा शेवट म्हणजे उपटून टाकणं कोण करेल? असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नको. हं? परी हा उन्मुळावया दोषे येथ सायासची कायसे काय बाळा बागुलदेशे दवडावा आहे. परंतु ह्याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल आणि तुला जर त्याला उपटून टाकावं असं वाटत असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत? म्हणजे श्रम नाहीतच. मुलाकरता लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून बागुलबुवास खरोखर देशोदेश लावा लागतो का? हे बघा की मुलाच्या मनामध्ये समजा बागुलबुवाची भीती आहे. सो इफ द चाइल्ड इज अफ्रेड ऑफ सम अनइमॅजिन्ड घोस्ट, तर त्या नॉन एक्झिस्टिंग म्हणजे इमॅजिन्ड बट नॉन एक्झिस्टिंग मुलाच्या मनामध्ये भूताची भीती असते, बागुलबुवा. तर त्या
बागुलबुवाची भीती ह्या मुलाच्या मनातून घालवून देण्यासाठी त्या बागुलबुवाला देशोधडीला म्हणजे हद्दपार तडीपार करावं लागतं का? अरे तो बागुलबुवा असेल तर त्याला तडीपार करू ना. नाही नाही, बागुलबुवा एवढं फक्त त्याच्या ध्यानात आणून द्यायला. ती गोष्ट अस्तित्वात नाही आहे हे कळायला पाहिजे. इट इज ओनली अन इमॅजिनेशन. दिस इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. ज्याप्रमाणे त्या बागुलबुवाला खरोखरीच देशोधडीला लावावं लागत नाही, त्याचप्रमाणे ह्या जगाचं स्वरूप आपल्या मनातून घालवून देण्यासाठी काही श्रम खरं तर करावेच लागत नाही. इट्स ओनली अंडरस्टँडिंग. सो इफ वी अंडरस्टँड द नेचर ऑफ दिस वर्ल्ड ॲज ओनली अन अपिअरन्स, इट विल सिम्पली ड्रॉप अवे. असं व्हायला पाहिजे. गंधर्वदुर्ग काही पाळावे, काय शश विषाण मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्पकी. ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहिजेत का? सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजेत का? हं? आकाशाचं फूल असावं आणि मग ते तोडावं का? म्हणजे काय की ह्या सगळ्या ज्या गोष्टी भासमान आहेत ना, त्या भासमान गोष्टींना नष्ट करण्याची काही गरजच नाहीये. कारण की त्या भासमानच तर आहेत. सो यू कॅनॉट रिअली डिस्ट्रॉय समथिंग दॅट डझंट एक्झिस्ट. न रूपमस्येह तथोपलभ्यते. न रूपम अस्य इह. ह्याला रूप असं नाहीच आहे. दिस इज नॉट द वे इट इज. नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. त्याला न अंत आहे, ना आदी आहे, ना प्रतिष्ठा आहे. अश्वत्थम एनम सुविरूढ मूलम. तरी सुद्धा हा अश्वत्थ वृक्ष सुविरूढ मूलम म्हणजे ह्याचं मूळ इतकं दृढ आहे. तर ते दृढ मूळ जे आहे ते कापून टाकण्यासाठी काय करायचंय? असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा, मा उन्मुळणी दरारा काहीसा तरी. त्याप्रमाणे अर्जुना हा संसार वृक्ष जर खरा नाही, म्हणजे केवळ मिथ्याभास आहे, तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली? आम्ही सांगितली जे परी, मूळ डाळांची उजरी, ते वांझेची घरभरी लेकुरे जैसी. आम्ही संसार वृक्षाच्या मुळाच्या आणि फांद्यांच्या उत्कर्षाचा म्हणजे विस्ताराचा जो प्रकार सांगितला, तो प्रकार जसं काही वांझेची घर भरून लेकरे आहेत. वांझेची घर भरून लेकरे आहेत म्हणजे ए लेडी हू कॅनॉट बेअर एनी चिल्ड्रन, तिच्या घरभर तिची मुलं आहेत, असं सांगण्याच्या प्रकारापैकीच होय. काय कीजती चेहिलेपणी, स्वप्नीची तिये बोलणी, तैशी जाणते कहाणी दुबळीची ते. जाग झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची. त्याप्रमाणे ह्या संसार वृक्षाची गोष्ट पोकळ आहे असं समज. आपण जेव्हा स्वप्नामध्ये एखादी गोष्ट बघतो, ती गोष्ट खोटी होती किंवा ती गोष्ट अस्तित्वातच नव्हती, हे जागं झाल्यानंतर आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे जागृतावस्थेमध्ये आपल्याला ज्या जगाचा अनुभव येतो आहे, ते जग खोटं आहे किंवा आभासात्मक आहे हे आपल्याला या जागृतावस्थेच्या स्वप्नातून जागं झाल्यानंतर कळेल. तर जागृतावस्थेतल्या स्वप्नातून जागं करण्यासाठीच तर गीतेचा ग्रंथ आहे. हा 15वा अध्याय आहे. जस्ट द वे वी रिअलाइज द ड्रीम वॉज अ ड्रीम व्हेन वी वेक अप फ्रॉम द ड्रीम, बट व्हेन वी आर इन द ड्रीम इट सीम्स व्हेरी रिअल. स्वप्नात असेपर्यंत स्वप्न खरं वाटतं. त्याच्यातून जागं झाल्यानंतर कळतं की ते स्वप्न होतं. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये आपल्याला हे जे सगळं चाललेलं आहे हे खरं आहे असं वाटतं, इन्क्लुडिंग धिस क्लास. हे गीतेचं चिंतन देखील मिथ्या आहे. हे जर तुम्हाला कळलं, तुम्हाला या गीतेच्या क्लासला यायची काहीच गरज नाही. किती छान, थँक्यू. पण जोपर्यंत ते कळत नाही, तोपर्यंत ह्या गीतेच्या क्लासला येणं जरुरी आहे. ओके. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या क्लिअरली आपल्याला सगळं समजावून सांगितलेलं आहे. ते जर समजलं नाही आपल्याला, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहे. तरी कोणाचेनी संताने. हं? नाही, अरे हा सांग, हा सॉरी. ती गोष्ट पोकळ आहे असं समज सांगितलं ना. त्यानंतर काय? वाचोनी आम्ही निरूपिले जैसे, ययाचे अचळ मूळ असे तैसे, आणि तैसाची जरी हा असे साचो कारा. याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ह्याचं मूळ जर दृढ असतं आणि हा संसार वृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच स्वरूपे करून खरा असता, तर काय? तरी कोणाचेनी संताने, निपजती जया उन्मुळणे.
निपजती तया उन्मळणे, काय फुंकिलिया गगने जाई जेल गा. तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळमुळं खणून काढण्याचं काम घडून येईल? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे एवढं आकाश उडून जाईल काय? आपल्या समोर एवढं मोठं जे आकाश आहे ना, त्याला समजा आपण फुंकलं, तर हे आकाश उडून जाईल का? त्याप्रमाणे हा जो संसार वृक्ष आहे, तो आपण त्याच्यावर जेव्हा असंग शस्त्रांनी वार करतो, तेव्हा ते नष्ट होईल का? ते जर खरं असेल तर नष्ट होईल. म्हणजे काय की हा संसार वृक्ष देखील मिथ्या आहे आणि हे जे असंग शस्त्र आहे ते देखील मिथ्याच आहे. जर मला कळलं की हा केवळ एक आभास आहे, इफ आय अंडरस्टँड दिस होल वर्ल्ड टू बी अन अपिअरन्स, डू आय रिअली नीड द ॲक्स ऑर द स्वोर्ड ऑर द वेपन ऑफ नॉन अटॅचमेंट? डू आय नीड दॅट? नाही, अजिबात नाही. ज्याप्रमाणे हा संसार वृक्ष आभासात्मक आहे, त्याचप्रमाणे हे जे शस्त्र आहे ते देखील आभासात्मकच आहे. पण जोपर्यंत मला तो संसार वृक्ष खरा वाटतोय, तोपर्यंत मला असंग शस्त्र दृढेन चित्त करावंच लागेल. सो अंटिल आय एम कन्व्हिन्स्ड दॅट दिस वर्ल्ड इज रिअल, आय विल हॅव टू कट द रूट फर्मली. पण जर खरं नाही आहे हे कळलं, तर मग काय, फुंकून सुद्धा चालू जाईल ते. अंडरस्टँडिंग पाहिजे फक्त. अंडरस्टँडिंग, फक्त समज पाहिजे. समज ठीक करायची आपल्याला, बाकी काही नाही करायचं. आम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ह्याचं मूळ जर दृढ असतं आणि हा संसार वृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच स्वरूपे करून खरा असता, तरी कोणाचे निसंताने निपजती या उन्मळणे, त्या काय फुंकिल या गगने जाई जेल का. तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पळमुळं खणून काढण्याचं काम घडून येईल? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे एवढं आकाश उडून जाईल का? म्हणोनी पे धनंजया, आम्ही वानिले रूपते माया, कासवीचेनी तुपे राया, वोगरिले जैसे. म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसार वृक्षाचं वर्णन केलं ते खोटं आहे. कसं? तर जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसं. राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसं. कासवीच्या तुपाने मेजवानी शक्य आहे का? हे कासवीला दूध निघेल का? त्या दुधापासून आपण दही, लोणी, तूप तयार करू शकू का? तर त्या कासवीच्या तुपाने राजाला मेजवानी करण्यासारखं हे आहे. म्हणजे काय ॲब्सर्ड आहे. दिस इज ॲब्सर्ड बेसिकली. सो इफ वी imagine that we are going to get rid of this samsara vruksha, that is also just as imaginary as the samsara vruksha itself. So संसार वृक्ष पण मिथ्या आहे आणि असंग शस्त्र आणि दृढेन चित्व हे पण मिथ्याच आहे. मृगजळाची गातळी, तिये दिठी दुरुनी न्याहाळी, वाचुनी तेणे पाणीये साळी केळी, लाविसी काई बा. अर्जुना, मृगजळाची तळी आहे ती दृष्टीने दुरूनच पहा. ह्याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात आणि केळी लावता येतील का? मूळ अज्ञानाची तवलटिके, मा तयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार रुख सत्य के वावोची गा. बा अर्जुना, या संसार वृक्षाचं मूळ जे अज्ञान आहे तेच आधी खोटं आहे. तर मग त्याचं कार्य ते केवढं, म्हणजे काय किमतीचं असणार? म्हणून संसार वृक्ष खरा कुठून असणार? तो तर मिथ्याच आहे. आणि अंतु यया नाही, ऐसे बोली जे जे काही, तेही साचची पाही येके परी. आणि या संसार वृक्षाला अंत नाही असं जे म्हणतात तेही एका प्रकारे खरंच आहे समज. तरी प्रबोधी जव नोहे, तव निद्रे काय अंतु आहे, की रात्री न सरे तव न पाहे तया आरोते. तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे का? अथवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही. तैसा जव पार्था, विवेकू नुधवी माथा, तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोकं वर काढलं नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंतच नाही आहे. सो ॲज लॉंग ॲज वी आर इमॅजिनिंग धिस ट्री टू बी ट्रू, ॲज लॉंग ॲज वी कन्सिडर दिस वर्ल्ड टू बी रिअल, ह्या जगाला अंत नाही आहे. आपण जर डोळे उघडले तर आकाशामध्ये बघितलं तर त्याच्यात किती दूरपर्यंत किती ग्रह तारे आपल्याला दिसतील. त्याला काही अंत आहे का? सो ॲज लॉंग ॲज वी कन्सिडर दिस वर्ल्ड टू बी रिअल, इट हॅज नो एंड. ठीक आहे.
वाय इज दिस नॉट शेअरिंग? ओके. वाजते वारे निवांत, जव न राहे जेथीचे तेथ, तव तरंगता अनंत म्हणावीची की. जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी शांत राहत नाही तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे. म्हणजे समुद्रावर ज्या लाटा आहेत, जोपर्यंत वारा शांत होत नाही तोपर्यंत त्या लाटा दिसत राहणार आपल्याला. म्हणजे काय आहे की आपल्या मनामध्ये जोपर्यंत हे जग खरं आहे अशी भ्रांती आहे तोपर्यंत या जगाला अंतच नाही. ज्या क्षणी आपल्याला कळेल की हे जग म्हणजे भ्रांती आहे फक्त, इट्स ओनली अन अपिअरन्स, ॲट दॅट टाइम वी विल नो लॉंगर नीड दिस असंग शस्त्र टू गेट रिड ऑफ इट. हे असंग शस्त्र जे आहे ना ते म्हणजे आपलं अंडरस्टँडिंग आहे, आपली समज आहे. तर आपली समज जर चांगली राहिली, शुद्ध झाली, तर आपल्याला या संसार वृक्षाच्या कचाट्यातून सुटका मिळेल. तर हे लवकरात लवकर व्हावं अशी मी प्रार्थना करतो आणि आत्तापुरता आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.